हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा, आज जो आपला टॉपिक आहे आपलं कंटिन्यू करूया रेल्वे. याच्यामधले समोरचे मी 3 व्हिडिओ काढलेले आहेत, ठीक आहे, टाईप वाईज. तर या व्हिडिओमध्ये आपण समोरचे टाईप घेणार, ठीक आहे. तर बघा, 17वा टाईपमध्ये पहिला प्रश्न आहे, आपण सॉल्व करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की एक रेल्वे पहिले 35 किलोमीटर अंतर 45 मिनिटात, उर्वरित 69 किलोमीटर अंतर 75 मिनिटात कापते. तर रेल्वेचे आपल्याला सरासरी वेग काढायचं आहे या ठिकाणी, ठीक आहे. याला सॉल्व कसं करायचं, पहिले बघा की दोन्ही जे अंतर आहे, इथं बघा, इथं 35 आहे, इथं 69 आहे. पहिले अंतर एकूण किती आहे ते आपण यांची बेरीज करूया. तर एकूण अंतर आपण पहिले एकूण अंतर काढूया, ठीक आहे. आता करायचं काय, 35 अधिक 69 जर केले तर किती होतो, 104 किलोमीटर, बरोबर आहे. एवढं त्यांचं अंतर झालेलं आहे. आणि दुसरं काय करायचं आहे की पहिली बघा 45 मिनिटात आणि दुसरं काय, उर्वरित 75 मिनिटात काय अंतर कापते. बघा, दोघांची आता मिनिट आहे, दोघांची बेरीज करा, किती होते, 120 होते, बरोबर आहे. 120 मिनिट हे एकूण रेल्वेचे अंतर आहे, ठीक आहे. आणि हे एकूण मिनिट आहे, बरोबर आहे. आता याचा अर्थ म्हणजे काय की 104 किलोमीटर 120 मिनिटात गेली, बरोबर आहे. आता 120 मिनिट म्हणजे किती होतात, 2 तास होतात. मग काय करायचं, जो एकूण बघा इथे एकूण जे आहे, एकूण अंतर आहे 104, ओके. आणि त्याला कशाने भागायचं, दोननी भागायचं. दोन का, कारण 2 तास, 120 मिनिट आहे, 120 मिनिटचं किती होते, 2 तास होते. मग छेदामध्ये काय करायचं, दोन्ही भागायचं, ठीक आहे. आता बघा भागूया, बेग बे बेपंच 10. आता उरलं किती, परत इथे उरलं कत नाही आहे, परत बेग बे दोन्ही 4 होतात. मग 52 किलोमीटर त्यांची काय असणार, सरासरी असणार तर रेल्वेची. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी, ठीक आहे. समोरचा प्रश्न बघूया. त्या टाईपमधला बघा, दुसरा प्रश्न आहे. एक रेल्वे पहिली 170 किलोमीटर अंतर 100 मिनिटात, उर्वरित 100 किलोमीटर अंतर 80 मिनिटात कापते. तर रेल्वेचे सरासरी वेग किती, हा प्रश्न आहे. सेम तसंच आहे. पहिले रेल्वेचे एकूण अंतर काढूया. कसं करणार बघा, हे 170, बरोबर आहे. काय करायचं, 170 आणि किती 100, या दोघांची बेरीज करा. किलोमीटर म्हणजे किती होतात, 270, इथं 270, बरोबर आहे. यांची काय झाली, येण्याची आणि जाण्याची याची स्पीड झाली, ठीक आहे. आता काय करायचं आहे की 100 मिनिट, इथं 100 मिनिट आहे, इथं 80 मिनिट आहे, तर किती होतात, 180 मिनिट होते. किती होते, 180 मिनिट. आता 180 मिनिट म्हणजे किती, 3 तास होते. मग काय करायचं की भागिले काय करायचं, यानं 3 भागायचं, ओके. तर बघा, सरासरी काढल्यावर असंच करतो कॅल्क्युलेशन, ठीक आहे. 3 एक 3, 3 नव्हे 27 आणि हे 0. मग त्या रेल्वेची सरासरी किती असणार, 90 किलोमीटर पर आवर असणार. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. समोरचा टाईप बघूया आता. या ठिकाणी बघा, टाईप 18. एक रेल्वे 50 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 14 सेकंदात ओलांडते व त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेचा आपल्याला वेग काढायचा आहे. पहिले काय करू, आपण वेग काढून घेऊया. तर बघा काय करायचं आहे, जो एक रेल्वेचं बघा किती मीटर लांबीचा आहे प्लॅटफॉर्म, 50 आहे. मग 50 लिहायची, तर ठीक आहे. किती आहे, 50 मीटरचं आहे, म्हणून 50 लिहायचं. आणि आता छेदामध्ये काय करायचं आहे, आता रेल्वे काय करते, 14 सेकंदात प्लॅटफॉर्मला ओलांडते आणि उभ्या माणसाला पण किती, 10 सेकंदात ओलांडते. आता हे दोघं बघा, हे दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. 14मधून 10 गेले, किती राहतात, 4 राहतात. मग हे झालं, काय झालं की मीटर पर सेकंद वेग झाला, ठीक आहे. आपल्याला काय विचारलं आहे की रेल्वेचा वेग काढायचा आहे. आता रेल्वेचा वेग काढताना काय करायचं की मीटर पर सेकंदमध्ये दिलेलं आहे, मग त्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो की गुणिले काय करतो, 18/5 याने भागतो. कधी, मीटर किलोमीटरमध्ये कन्वर्ट करताना, बरोबर आहे, भागायचं. सॉरी, यासोबत काय करायचं, एकमेकाला आता गुणूया आपण, ठीक आहे. तर गुणाकार करायचं, भागायचं नाही आहे, ठीक आहे. तर बघा आता सॉल्व कसं करायचं बघा. आता 5 एक 5, 5 10 50 होते, बरोबर आहे. आता या दोघात जर गुणाकार केलं तर कसं बघा की 10 गुणिले 18 किती होतात, 180 होते. आणि छेदामध्ये जसाल तसं हे 4 राहिलेलं. आता याला सॉल्व करूया आपण. 4 एक 4, 4 चौक 16, उरले किती, इथं उरले 2, आणि 4 पंच 20. म्हणजे त्या रेल्वेचं स्पीड काय असणार, 45 किलोमीटर पर आवर. जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये कुठं आहे, एमध्ये याचं उत्तर असेल या ठिकाणी, ओके. समोरचा नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा, जो टाईप आहे 19वा टाईपमध्ये काय म्हणलं आहे बघा, मिनल ताशी 40 किलोमीटर वेगाने गाडी चालवते. लता ताशी 42 किलोमीटर वेगाने गाडी चालवते व अनंत
2.5 तासात 120 किलोमीटर जातो, प्रमोद 5 मिनिटात 3 किलोमीटर जातो, तर सर्वाधिक आपल्याला वेग कोणाचा आहे ते काढायचं आहे. मग बघा पहिले ऑलरेडी मिनलचा पण ताशे दिलेला आहे. इथे बघा की तुमचं बघा इथं प्रश्नामध्ये मिनलचं वेग दिलेलं आहे आणि लताचं पण दिलेलं आहे. एका लिहायची गरज पडणार नाही. आपल्याला फक्त काय विचारलं की सर्वात जास्त कोणाचा वेग आहे. लक्षात ठेवायचं मिनलचं 40 आहे आणि लताचं 42 आहे. आता काढायचं काय, जो अनंत आहे 2.5 तासामध्ये 120 किलोमीटर जातो. मग पहिले आपण अनंतचं काढू. ठीक आहे, अनंत ए फॉर काय होते अनंत किती आहे 120 किलोमीटर 2.5 तासात. आता आपण 1 तासामध्ये त्याचं किती असणार ते आपण काढूया. ठीक आहे, तर बघा इथं सॉल्व करताना बघा पॉईंट इथं कॅन्सल करायचं, शून्य वाढणार. आता 25 ने भाग द्या, 25 चोक 100 होते, उरले की इथं 20 उरले म्हणजे 200 झाले. 25 8 200 होतात म्हणजे किती किलोमीटर त्याचं प्रति किलोमीटर वेग असणार, कशाचा अनंत 48 असणार. ठीक आहे, सार्वत्रिक काढायचं आपल्याला. ठीक आहे, आता नंतर प्रमोदचं काढू आपण. पी फॉर काय प्रमोद आहे. आता प्रमोदचा आपण वेग काढूया. प्रमोद बघा 5 मिनिटात 3 किलोमीटर जातो म्हणजे कसं लिहिणार त्याचं आपण बघा, त्याचं लिहिण्याचं सांगतो बघा कसं लिहायचं की प्रमोद बघा की 5 मिनिटात 3 किलोमीटर जातो. 3 किलोमीटर जातो म्हणजे किलोमीटर वरील लिहायचं किती मिनिटात 5 मिनिटात जातो. याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तासमध्ये, मग गुणिले काय करणार 60 करणार. ठीक आहे, तासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आता भाग देऊया बघा 5 एक 5 5 दोन्ही 10 5 एक परत इथं 5 एक 5 होणार. ठीक आहे, तर 5 एक 5 उरला इथं किती, इथं उरले 1 5 दोन्ही 10 3 गुणिले 12 12 त्रिक 36 म्हणजे हे कोणाचं प्रति तास वेग असणार प्रमोदचं असणार. मग काय विचारलं सर्वाधिक जास्त वेग कोणाचा आहे, सर्वाधिक सगळ्यात जास्त वेग कोणाचा आहे. बघा इथं मिनलचं 40 आहे आणि लताचं 42 आहे, बरोबर आहे. आता आपण काढलं कोणाचं आनंदचं किती आहे सर्वात जास्त आहे 48 किलोमीटर पर तासामध्ये. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार. असं तर आनंदचंच असणार. ठीक आहे, तर बघूया समोरचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा जो टाईप 20 आहे 20 प्रश्न काय म्हणतो, एक रेल्वे 40 किलोमीटर तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किलोमीटर तास वेगाने गेल्यास 20 मिनिटात अगोदर पोहोचते. बरोबर आहे, तर आपल्या रेल्वेचे एकूण किती अंतर कापले असेल रेल्वेने. ठीक आहे, अगोदर बरोबर आहे, नंतर असा प्रश्न बघा त्याला आपण शॉर्टमध्ये आला असा प्रश्नाला तर शॉर्टमध्ये सॉल्व करायचा आहे. पहिले काय करायचं, जो मिनिट इथे दिलेला असतो या मिनिटला तासामध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार बघा, पहिले काय करायचं हे 20 लिहायचं आणि छेदामध्ये तासात कन्वर्ट करण्यासाठी छेदामध्ये 60 लिहायचं. याला भाग द्या 20 एक 20 20 त्रिक 60 म्हणजे 1/3 तास हे त्याचं काय झालं आपण त्याचं तासमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, आता नंतर जाऊया आपण जो बघा आता त्याची स्पीड काय पहिल्या रेल्वेची 40 आहे, नंतर काय केलं निर्धारित वेळेत ते पोहोचते आणि नंतर काय होते 60 किलोमीटर तासात ती जाते. आता ही पोहोचते आणि ही जाते, बरोबर आहे. मग हे दोघाचं असं जर प्रश्न दोघाचं 40 बघा 40 आणि 60चं काय काढायचं LCM काढायचं. ठीक आहे, LCM कधी असं प्रश्न आला तर कधी या दोघाचं LCM काढायचं. ठीक आहे, आता याचं जर LCM बघा याचं LCM काढलं तर किती होतात 120 होतात. ओके, तर आता काय करायचं आपल्याला रेल्वेचं अंतर काढायचं आहे. मग आपण काय करणार, जो मिनिट होता इथं बघा मिनिटला आपण तासामध्ये कन्वर्ट केलं इथं. मग काय करायचं आता बघा की जो मिनिट आहे 1/3 बरोबर आहे ते लिहायचं आणि गुणिले आता इथं बघा याचं LCM किती आहे 120 आहे, मग इथं लिहायचं 120. आता याला काय करायचं भाग द्यायचं. बघा 3 एक 3 3 चोक 12 हे 0 इथं उरला 1 गुणिले 4 मग काय होणार 40 एक 40 म्हणजे त्या रेल्वेचं किती अंतर, त्या रेल्वेने किती म्हणजे अंतर किती कापले 40 किलोमीटर पर आवर एवढं अंतर कापले. जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये कुठं दिसतो तुम्हाला ए मध्ये याचं उत्तर दिसतो या ठिकाणी. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट प्रश्न 21वा टाईप आहे बघा. 21व्या टाईपमध्ये प्रश्न काय म्हणलेला आहे, एक रेल्वे 40 किलोमीटर तास वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली व दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 60 किलोमीटर तास वेगाने बी कडून ए कडे निघाली. दोन स्टेशनमधील अंतर 380 किलोमीटर असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील, हा प्रश्न आहे. असा प्रश्न आला की पहिले काय नाही, पहिले विचार करायचा हे दोन्ही जे एकमेकाच्या विरुद्ध आहे, बरोबर आहे. विरुद्ध असल्यामुळे काय करायचं, पहिले काय करायचं या दोन्हीमधलं जो अंतर आहे जेव्हा विरुद्ध असते तेव्हा अंतर लिहून घ्यायचं किती आहे 380 आहे. मग काय करायचं हे 380 लिहायचं. आता एकमेकाच्या विरुद्ध असल्यामुळे काय करायचं वजा करायचं आणि जर सारख्या दिशेने असेल तर बेरीज करायचं. ठीक आहे, आता काय करू विरुद्ध असल्यामुळे इथं वजाबाकी करायचं. आता नंतर काय करायचं बघा, आता जो पहिली रेल्वे आहे पहिली बघा पहिलीचं स्पीड किती आहे 40 आहे आणि ते
ए कडून बी कडे निघालेली आहे, बरोबर आहे. मग काय करायचं, जो पहिलेचं स्पीड आहे ते लिहून घ्यायचं. ते पहिल्याचं स्पीडचं काय करायचं, दुप्पट करायचं. म्हणजे 40 आहे, 40 दुप्पट काय करायचं 80. मग काय करायचं, हे 80 लिहायचं. आणि छेदामध्ये काय करायचं आहे की बघा, आता पहिल्या रेल्वेचं वेग, बरोबर आहे, पहिल्या रेल्वेचं वेग आणि दुसऱ्या रेल्वेचं वेग. बघा इथं पहिल्या रेल्वेचं वेग किती आहे, 40 आहे, आणि दुसऱ्या रेल्वेचं किती आहे, 60 आहे. दोघांची बेरीज करा, किती होतात, 100 होतात. मग 100 लिहून घ्यायचं. आता नंतर बघा याला सॉल्व करूया. तर सॉल्व करताना बघा 380 वजा 80 किती राहतात याच्यामध्ये, तर 300 राहतो. ठीक आहे, 300 लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये हे 100. ओके. तर बघा आता हे 2 शून्य कॅन्सल, सेम झाले, राहिले किती, 3, बरोबर आहे. म्हणजे 3 तास झाले, बरोबर आहे. आता याचं आपण काय काढलं, 3 तास वेळ काढलं. आता काय सांगितलं आपल्याला की दोन्ही एकमेकाला कधी भेटतील, असा प्रश्न आहे. जेव्हा पहिले जे रेल्वे आहे त्यांचे जे टाईम आहे ते सोडून द्यायचं, दुसऱ्या रेल्वेचं टाईम घ्यायचं. किती वाजता आहे, 9 वाजता आहे सकाळी. मग काय करायचं, याच्यामध्ये 9 अधिक हे जे 3 तास आहे हे त्याच्यामध्ये ॲड करायचं. 9 आणि 3 किती होतात, 12. म्हणजे दोन्ही रेल्वे किती वाजता भेटतात एकमेकाला, 12 वाजता. जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये का असणार, ए असणार याचं उत्तर या ठिकाणी. ओके. समोरचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा टाईप 22वा आहे. हा जो टाईप आहे 22वा आहे. बघा, एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7:15ला निघाली. दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी सकाळी 8:15 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली, तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील. सेम मागचा टाईप वाणीच आहे. बघा तर काय करायचं, बघा पहिल्या गाडीचा वेग काढायचा आहे या ठिकाणी. तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे, तर 60 आहे. मग काय करायचं, 60 लिहून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा 60 लिहून घ्यायची. तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे, 60 आहे, आणि गुणिले करायचं. आता जेव्हा असा प्रश्न असेल, बरोबर आहे, प्रश्न असं आलं कसं की बघा एकमेकाच्या गाडी काय, एकमेकाच्या काय पहिली रेल्वेचं वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे, ती सकाळी 7:15ला निघाली. दुसरी बघा, दुसरीचं नाही का, त्याच दिशेने बघा एकच दिशेने दोन्ही निघालेली आहेत. म्हणजे काय, असा जर प्रश्न एकाच दिशेने जर निघाला असेल प्रश्न, तर काय करायचं की आता इथं आपण काय केलं, पहिल्या रेल्वेचं वेग घेतलं 60 किलोमीटर प्रति तास, आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं, गुणाकार करून. तर जो पहिली रेल्वेचं वेळ आहे आणि दुसऱ्या रेल्वेचं वेग आहे, या दोन्हीमधलं फरक घ्यायचं. किती फरक आहे, 1 तासाचा आहे म्हणून 1 तास लिहायचं. आणि छेदामध्ये काय करायचं आहे की आता दोन्ही रेल्वेचं वेग किती आहे, पहिल्या रेल्वेचं 40 आहे आणि दुसऱ्या रेल्वेचं 60 आहे. आता 60मधून 40 गेले किती राहतात, 20 राहतो. मग इथं 20 लिहायचं. आता याला सॉल्व करूया. बघा सॉरी, इथं काय, पहिल्या रेल्वेचं वेग किती आहे, 40 आहे, 60 नाही आहे. इथं किती आहे, 40 आहे. मग 40 गुणिले 1 किती राहतात, 40 राहतो. आणि छेदामध्ये हे 20 जशाला तसं. आता याला भाग देऊया. बघा तर कसं जाणार भाग, आता बघा 20 × 20, 20 दोन्ही 40, म्हणजे 2 तास, बरोबर. यांना 2 तास लागणार एकमेकाला मिळण्यासाठी. तर आता आपल्याला किती वाजता एकमेकाला भेटू ते काढायचं आहे. मग असं जर प्रश्न आला तर मग काय करायचं की जो दुसऱ्या रेल्वेचा जो टाईम आहे ते याच्यामध्ये ॲड करायचे, हे 2 तासामध्ये. मग काय करणार, हे 8:15, ओके, अधिक आता हे 2 काय करायचे, ॲड करायचे. मग किती होतात, 8:15 आणि हे 2 म्हणल्यावर किती होतात, 10:15. म्हणजे ती दोन्ही रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटणार, 10:15 वाजता. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. बघा या ठिकाणी आपण पूर्ण याच्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे 22 टाईपपर्यंत प्रश्न बघितलेले आहे. तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगायचं आहे आणि व्यवस्थित बघायचं आहे, कारण आगामी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकदम शॉर्ट पद्धतीने आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. तोपर्यंत कसं वाटलं ते कमेंटमध्ये पण सांगायचं आहे. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, टेक केअर.